आपण पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। आधीच थंडीचा तडाखा, आता पाऊसही धडकणार। राज्यातील या भागात पावसाचा इशारा। राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढलाय। बऱ्याच भागातील तापमान 5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय। असं असताना आता हवामान विभागानं राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 दिवसात राज्याचा काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे। 19-20 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। याशिवाय 20 डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलंय। पुणे परिसरात पुढील 3 दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे। तसेच 19-20 डिसेंबरला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढलाय। उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं अंदमानातील समुद्रात व कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे। सध्या मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा यांसह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळते। मुंबईत सध्या तापमान हे 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय, तर दुसरीकडे विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पुण्यातही थंडीचा जोर वाढला असून सोमवार दिनांक 16 रोजी 6.1 अंश सेल्सिअस तर शिवाजीनगरमध्ये 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे। हवामानशास्त्र विभागाकडून पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नवीन हवामान अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपला दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।